नमस्कार मंडळी येणाऱ्या 21 जूनला बलगाडी शहर क्षेत्रातील सर्वात मोठे हिंद केसरी मैदान पार पडणार आहे। या मैदानामध्ये बलगाडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी आपल्याला पाळताना दिसतात। ते म्हणजेच पेडगाव हिंद केसरी मैदान। पेडगाव हिंद केसरी मैदान या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये एक हिंद केसरी मानच आणि पारंपरिक हिंद केसरी मैदान म्हणून पेडगाव हिंद केसरी मैदानाची ओळख आहे। या मैदानासाठी प्रत्येक बैलगाडी मालक वर्षभर तयारी आपापल्या नंदींची प्रत्येक बैलगाडी मालक मैदानामध्ये घेत असतो। कारण की त्या मालकाला एक इच्छा असते की पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपला नंदी पाळायला पाहिजे आणि पेडगाव हिंद केसरीचा मान आपल्या नंदीने मिळवायला पाहिजे। खरं तर मंडळी, पेडगाव हिंद केसरी मैदानात जो नंदी पळेल त्या नंदीच्या नशिबी पेडगाव हिंद केसरीचा मान असेल, त्या नंदीच्या नशिबी पेडगाव हिंद केसरीचा गुलाल असेल। तो नंदी 100% पेडगाव हिंद केसरीचा मान मिळवेल आणि गुलालास पात्र नक्कीच होईल। मागच्या वर्षी आदत पेडगाव हिंद केसरीला पण ओपन पेडगाव हिंद केसरीला पण 1000 गाड्यांमध्ये ओपनला 1000 गाड्यांमध्ये आदतला आपल्या लाडक्या बकेटॉनने एक नवीन रेकॉर्ड तयार करून ठेवलेला आहे। म्हणजेच दोन्ही पण ओपनला पण आणि आदतला पण एक नंबर केलेला आहे सलग 2 दिवसात। आज 1 नंबर आणि उद्या 1 नंबर। म्हणजेच बकेटॉनचं या बैलगाडी शहर क्षेत्रातील प्रत्येक मैदानामध्ये आणि बैलगाडी शहर क्षेत्रातील एक नवीनच रेकॉर्ड आणि इतिहास बकेटॉनने तयार करून ठेवलेला आहे। त्यामुळे या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये त्याला देव मानतात असा बकेटॉन। तर मंडळी, येणारं पेडगाव हिंद केसरी मैदान या मैदानाकडे लाखो शरदप्रेमींचं लक्ष लागलं आहे। पुन्हा एकदा ह्या वर्षी बकासूर या मैदानामध्ये हॅट्रिक करेल का याच्याकडे पण लाखो शरद शौकीनांचं लक्ष लागलं आहे। नक्कीच बकासूरला जबरदस्त आणि बकासूरला जर पुरणारा पेहरा जर असला तर बकेटॉन या वर्षी देखील 2024ला तर एक नवीन इतिहास करून ठेवला, पण 2025ला देखील पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बकेटॉन पुन्हा एक नवीन इतिहास आणि नवीन विक्रम बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये 100% तयार करून ठेवेल। कारण की त्याच्यात ती हिंमत आणि ती ताकद मैदानामध्ये धावायची आहे आणि लाखो शरदप्रेमींचं प्रेम आणि आशीर्वाद बकासूरवरती आहे। खरं तर येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानाचे पेहऱ्यांबद्दल आता बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये चर्चा चालू आहे। प्रत्येक नंदीचा हा टॉप पेहरा असतोय येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये। कारण की त्या मैदानामध्ये रती महारथी असतात प्रत्येक गटामध्ये, प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलला देखील चांगल्या लढती अनुभवायला मिळतात। मंडळी, त्याचमुळे येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये प्रत्येक नंदीचा टॉप पेहरा असणार। तर तुम्हाला काय वाटतं, आपल्या लाडक्या बकेटॉनचा पेहरा कोण पाहिजे, जेणेकरून पुन्हा 2025ला बकेटॉन नवीन इतिहास आणि नवीन रेकॉर्ड या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये तयार करून ठेवेल? बकासूरला फक्त पुरणारा बैल पाहिजे। बकासूर 100% त्या मैदानामध्ये 1 नंबर केल्याशिवाय सोडित नाही। तर मंडळी, आपण आपल्याला पेहरे काही नंदींचे समजते, कारण की हिंद केसरी मैदान आहे, मोठं मैदान आहे। त्यामुळे प्रत्येक बैलगाडी मालक हा पेहरे जास्त करून कोणाला सांगित नाही, पण जे काय पेहरे आपल्याला समजतात, जे आपण संभावित पेहरे सांगतो, पण प्रत्येक टॉप नंदीचा पेहरा आपल्याला मैदानामध्ये आल्यावरच फिक्स कळेल। जेव्हा गटाला गाडी झुपेल तेव्हाच समजेल की पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये मथुर सोबत कोण पळणार, बकासूर सोबत कोण पळणार, सर्जा सोबत कोण पळणार, कॉकटेल सोबत कोण पळणार, कर्णिकेच्या राजा सोबत कोण पळणार आणि इतर टॉप नामांकित नंदी सोबत कोण पळणार। कारण की जे काय मोठे टॉप नंदी आहे त्यांचे पेहरे आपल्याला डायरेक्टली मैदानामध्येच पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आल्यावरच समजेल यांच्यासोबत फिक्स आजच्या मैदानामध्ये कोण पळणार आहे। कारण की प्रत्येक टॉप नंदीचा कोणताही पेहरा असू शकतो, तो प्रत्येक बैलगाडी मालक आपल्या म्हणजेच नियोजन हे चांगलं करतो आणि आपला नंदी कसा फायनलला राहील त्यानुसार त्या मैदानामध्ये नियोजन करतो। पण मंडळी, आपल्याला जे काय मैदानामध्ये आल्यावरच पेहरे प्रत्येक टॉप नंदीचा समजेल, पण आपण एक संभावित पेहरे सांगू शकतो। कारण की या अगोदर कोणती गाडी जास्त पळालेली आहे, कारण की मैदानामध्ये कोणती गाडी चांगली पळते आणि एक संभावित आणि एक अंदाजित पेहरे आपण सांगतोय। पण तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर सोबत, सर्जा सोबत, मथुर सोबत, कॉकटेल सोबत, घरणिकेच्या राजा सोबत, मानकरच्या वादळ सोबत, रायफल 8181 सोबत, कॉकटेल सोबत, त्यानंतर आपल्या वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा सोबत, स्वराज 855 सोबत, घरणिकेचा राजा सोबत आणि इतर टॉप नामांकित पिस्टन 2211 सोबत आणि इतर टॉप नामांकित नंदी सोबत येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानासोबत यांचे पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये यांचे कसे पेहरे असायला पाहिजे, यांच्यासोबत कोण पळायला पाहिजे,
जेणेकरून मैदान बघायला पण मजा येईल आणि मैदानात लढती पण चांगल्या होईल आणि नक्कीच फायनलला हे टॉप नामांकित नंदी पात्र होईल। तुमच्या मते येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये कसे पेहरे पाहिजे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडत एक लाईक करा। भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये असेच बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी भन्नाट अपडेट घेऊन। धन्यवाद।